मराठी सक्तीची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होणार. मगरुरी करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई होणारच. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा थेट इशारा. मुंबई महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 25 लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित. या बातमीचं महापौर रितू तावडे यांच्याकडून खंडन. वारंवार महापौर शब्द लावून राजकारण करणं थांबवा म्हणत या प्रकरणात जनसंपर्क विभागाच्या तानाजी कांबळेंची चौकशी करा. महापौरांची माहिती. महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च प्रस्तावित. पण महापौरांना गेल्या 38 दिवसात एकदाही अस्वच्छ जुहू बीचची पाहणी करायला वेळ मिळत नाही का? लोकशाही मराठीकडून सवाल उपस्थित. मीडिया कंपनीचं मुंढवा जमीन खरेदी प्रकरणाला राजकीय रंग नको म्हणून महसूल मंत्री बावनकुळेंकडून प्रकरण प्रधान सचिवांकडे वर्ग. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी. विधानसभा अध्यक्षांनी घेतलेले निर्णय संविधानाला धरून नसल्याचा कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या नव्या टीमच्या घोषणेनंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या. जुन्नरमधील पिंपळवंडीतील घटना. नराधम तरुण पोलिसांच्या ताब्यात. लोकशाही मराठीच्या बातमीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दखल. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना सूचना. तत्काळ जुहू बीचवरचा कचरा साफ करण्याचे आदेश. पुण्यातल्या गोवर्धन दुधाचे नमुने तपासणीसाठी एफडीएनं घेतले. मात्र तपासणीचं पुढे काय झालं याची माहिती अद्याप अस्पष्ट. सामाजिक कार्यकर्ते अशोक बेंद्रे पाटलांनी विचारला जाब. प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक. कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती. मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.